नागपुर शहर में धुआंधार बारिश की वजह से एक और रास्ता और नदी नालों में जल जमाव की स्थिति निर्माण हो गई है, तो वहीं नीलकमल सोसाइटी बेसा गार्डन के सामने सारिका योगेश हनगड़े इनके घर के सामने पानी का जमाव होने से परिसर के नागरिक परेशान हैं। उनका कहना है कि ऐसे में यदि कोई इमरजेंसी आ जाए तो हम घर से बाहर भला कैसे निकले। बच्चों के स्कूल ऑफिस आने जाने वाले नागरिक सभी को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। जरूरी है कि क्षेत्र के प्रशासनिक अधिकारी एवं कर्मचारी उनकी नीलकमल सोसाइटी की ओर ध्यान दें और इस परिसर का दौरा करें। किती मोठे? 6 फूट। हाँ? अच्छा 6 फूट। जगह छोड़ा है क्या योग्य? नहीं, पूरा पैक है अपना, जितना है उतना बांधकाम, अभी कुछ नहीं। इधर प्लास्टर नहीं मारा। आराम से आराम से। हाँ बोला। गटर लाईन व्यवस्थित नसल्यामुळे हे पाणी इथे दरवर्षी साचलेलं असते आणि आमच्या आतमध्ये पण पाणी जमा असते नेहमी। हे कोणता एरिया आहे, कोणती कॉलनी आहे? नीलकमल सोसायटी बेसा। अच्छा, हे काय, हे कशाचं हे आहे? हे दिसत आहे गटरीचं गटर लाईन आहे, नवीन टाकलेली आहे, पण ते तिकडून बाजूनी ब्लॉक होता, आता तिथून उघडण्यात आलेली आहे। नवीन आहे का? हां, नवीन टाकून घेतलेली आहे, अभी की है इन्होंने, पण ते बाजूनी ब्लॉक असल्यामुळे ते आता क्लीन करून घेतलेली आहे, तर आता हे पाणी हळूहळू जाईल आणि बरंचसं पाणी आतमध्ये जमा आहे। काय झालं, काय होतं सकाळी, काय झालं होतं रात्री? रात्री पावसाचं पाणी, गार्डनचंही पाणी इकडेच येतं आणि गडरमधून पाणी ते पूर्ण बंद आहे, तिथून पाणीच नाही जातं। तर घरात पाणी वगैरे आला होता का? हां, कंपाऊंडच्या आतमध्ये जर अर्धा तास अजून पाऊस सुरू असता तर ते घरातच आलेलं असतं। प्रशासनाने ड्रेनेज सिस्टमची सोय करावी थोडीशी, कारण की जेणेकरून काय बोलायचं आहे? नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे। प्रशासनाने ड्रेनेज सिस्टमची सोय करावी थोडी। गटर लाईन। तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आम्ही इथे 10 वर्षापासून आहे आणि फ्लॅट आहे, बाकीचे तर फ्लॅटवाल्यांना काहीच फरक नाही पडत। फरक आमचं खालचं घर असल्यामुळे आम्हालाच पडतो।